नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जय भीम. परभणी महानगर पालिका इलेक्शन में वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से 29 उम्मीदवार डिक्लेयर किए गए. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. बहुजन आघाड़ी प्रस्तावित जितने भी कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, जितने भी प्रस्तावित पार्टियां हैं, इन सब के सामने चैलेंज के तौर पे परभणी महानगर पालिका में उभरी. कांग्रेस की युति शिवसेना के साथ, शिवसेना की युति कांग्रेस के साथ, राष्ट्रवादी की युति बीजेपी के साथ, राष्ट्रवादी अजीत पवार की युति राष्ट्रवादी शरद पवार के साथ, इन सबकी युतियों के बीच बाला साहेब अम्बेडकर अकेले खड़े. और मैं चैलेंज करता हूं, परभणी महानगर पालिका में वंचित बहुजन आघाड़ी के ज्यादा से ज्यादा उम्मीदवार चुनकर जाएंगे. मैं परभणी के दलित मुस्लिम, परभणी शहर के तमाम दलित और मुस्लिम लोगों से ये अपील करता हूं कि ये पार्टियों के चक्कर में न पड़ते हुए वंचित बहुजन आघाड़ी का साथ दें और वंचित बहुजन आघाड़ी के कारपोरेटर को ज्यादा से ज्यादा चुनकर महानगर पालिका में भेजे. ये वही वंचित बहुजन आघाड़ी है जो दलितों को और मुसलमानों को न्याय देने का काम करती है, जो दलितों और मुसलमानों को लीडरशिप खड़ी करती है. और ये कांग्रेस, राष्ट्रवादी, उबाटा फुबाटा, ये सब तुम्हारे वोटों का इस्तेमाल करते हैं. जब तुम्हें भागीदारी देने की बात आती है तो ये पीछे हट जाते हैं. इसका ताजा उदाहरण वार्ड नंबर 6 में कांग्रेस का पैनल ही नहीं बन पा रहा है. जब बात आई आशीष वाकोड़े को न्याय देने की तो ये सब पीछे हट गए. इसीलिए मैंने कहा था, आशीष वाकोड़े तुम हमारे साथ आओ, मुदस्सिर असरार तुमको चुनकर महानगर पालिका में ले जाएगा. तुम्हें चुनकर ले जाने का मकसद विजय वाकोड़े साहब को श्रद्धांजलि देना है. 2 मिनट से बोलेंगे. मैं छोटे से बड़ा विजय वाकोड़े साहब के आंदोलन को देखते देखते हुआ, उन्होंने कभी कांग्रेस के दर पे हाथ नहीं फैलाया. उनको मालूम था कि कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस ये अपनी विचारधारा को और अंबेडकर बात को मानने वाली नहीं है, ये मनोवादी पार्टियां है. बीजेपी अपने आप को क्लियर मनुवादी बोलती है, लेकिन कांग्रेस और राष्ट्रवादी छुपी मनुवादी पार्टियां. अगर आपको संविधानवादी बनना है, संविधान का राज अपने देश में लाना है, तो वंचित बहुजन आघाड़ी के अलावा कोई पर्याय नहीं है. और महाराष्ट्र में बाला साहेब अम्बेडकर के अलावा कोई पर्याय नहीं है. मैं अपने तौर पे पूरे परभणी का तो नहीं बोलता, वार्ड नंबर 6 के दलित मुस्लिम ये बता देंगे कि चारों के चारों उम्मीदवार वंचित बहुजन आघाड़ी के चुनते जाएंगे. हमें कौन खड़ा है इससे कोई लेना देना नहीं है. हर सीट पे बाला साहेब अम्बेडकर खड़े हैं. हमें हर सीट पे बाला साहेब अम्बेडकर को वोट देना है और वंचित बहुजन आघाड़ी को परभणी में कामयाब बनाना है. बस मैं इतना कहकर अपनी बात खत्म करता हूं. मालूम है लोगों को कि वंचित बहुजन आघाड़ी का जो भी उम्मीदवार महानगर पालिका में जाएगा, सबसे पहले यहाँ का महानगर पालिका का सिस्टम बदलेगा. क्योंकि यहाँ का जो सिस्टम है, यहाँ का जो भ्रष्टाचार है, ईमानदार जब अंदर लोग जाएंगे वंचित बहुजन आघाड़ी का उम्मीदवार तो बताएंगे कि भाई नगर सेवक क्या चीज रहता. नगर सेवक बोले तो एक थोतकार नगर सेवक, जो कि उसकी कोई कीमत नहीं है. वार्ड के अंदर सिर्फ नाली, लाइट और रोड और हर घर के सामने साफ सुथरा. यहाँ के थोतकार नगर सेवकों ने परभणी का वो हाल करे हैं कि जिसकी यानी कि हर परभणी की नागरिक हमेशा परेशान रही है. वंचित बहुजन आघाड़ी के 29 उम्मीदवार जो है, 29 उम्मीदवार अगर वंचित उम्मीदवार महानगर पालिका में जाएंगे तो परभणी का चेहरा और मोहरा बदल देंगे. ये मुझे, क्योंकि बाला साहब अम्बेडकर सिर्फ
सिर्फ भारत के अंदर एक ऐसा नेता है कि उन्होंने इनके पास सिर्फ ईमानदारी से एक मेरी उदाहरण है, क्योंकि मेरी ईमानदारी देख के बाला साहब अम्बेडकर ने परभनी का टिकट मुझे मैं वार्ड क्रमांक 3 से दिए। इंशाल्लाह अगर सबकी दुआ रही तो वार्ड क्रमांक 3 के चारों उम्मीदवार ताकत से लेके आएंगे और बहुमत से लेके आएंगे। और रही बात कि हर उम्मीदवार ने अपना एक वोट नहीं मांगना है, जिसके साथ है 4 के 4 वोट मांगना है, क्योंकि एक वोट अगर कोई मांगेगा कि पूरा के पूरा पैना लेने का खत्म हो जाएगा। क्या इसलिए मेहरबानी करके आप तमाम को एक रिक्वेस्ट करना चाहता हूं कि एक वोट मत मांगो, पूरा की पूरा पैनल मांगो, क्योंकि लोगों को पूरा पैनल चलाने की आदत है। इसलिए इतना भाषण करके मैं मेरा भारत साहब का शुक्रिया अदा करता हूं। जय हिंद, जय भारत, जय भीम, जय भीम। धन्यवाद। संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महामानवांना नमन करतो। आणि जे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं होतं या समृद्ध भारताचं, 21व्या शतकातील भारताचं आणि समृद्ध लोकशाही आणि समृद्ध संविधान प्रदान या अंतर्गत महानगरपालिकेच्या या होऊ घातलेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये एक सजावार निर्माण करत आहे। या अनुषंगानं परभणी महानगरपालिका यामध्ये वंचित बहुजन आघाडीनं दमदार उमेदवारांची इथं फौज उभी केली आहे। यामध्ये पक्षाचे अधिकृत 29 उमेदवार आहेत, परंतु काही तांत्रिक बाबीनं काही जणांचे फॉर्म इथं पोहोचू शकले नाहीत। बरेच जण आम्हाला पुरस्कृतसाठी सुद्धा आमच्या संपर्कात आहेत। तो आकडा नक्कीच वाढणार आहे आणि महानगरपालिकेमध्ये परभणीच्या एक नवा इतिहास घडणार आहे। यासाठी बाळासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात, माझ्या भारी बहुजन महासंघ किंवा वंचित बहुजन आघाडीचं झाड हे मी खडकावर लावलं आहे आणि ज्यांना फार घाई असेल ते दुसरीकडे जाऊ शकतात, पण ज्यांना संयम असेल आणि ते चळवळीचे असतील तर नक्कीच त्यांचं इथं रोप उगल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं पिंपळ वृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आज ती वेळ आलेली आहे, कधी नव्हे ते परभणी असेल की महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिका वंचित बहुजन आघाडीला मुलाखती देणाऱ्यांची संख्या शेकडोवर होती। इतर पक्षामध्ये बोलावं लागले, हे त्याचा एक भाग आहे। मित्रांनो, आपल्या स्वतःच्या ताकदीची माहिती आणि दम आणि हिम्मत असणारा महाराष्ट्रातला फक्त वंचित बहुजन आघाडीच आहे। बाकी जणांना तुंबड्या घ्याव्या लागलेल्या आहेत, बाकी जणांना कुबड्या घ्याव्या लागलेल्या आहेत। युतीच्या, आघाडीच्या आणि कुणाची कुणाला पायपोस नाही, त्यांचा एकमेकांची कोणती वैचारिक बेस नाही। या धर्तीवर फुले शाहू आंबेडकर आमचा बेस आहे आणि त्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडी एक सक्षम एक पर्याय दिला आहे। इथं सर्व जाती धर्मातील लोक इथं आलेले आहेत। SC, ST, OBC, मायनॉरिटी, महिला या सर्वांना स्थान दिलेलं आहे आणि म्हणून वंचितचे जितके उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांचं पक्षाचा एक ज्येष्ठ म्हणून मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि नक्कीच आपला विजय होणार आहे। वेगवेगळ्या पक्षातली जी मंडळी आलेली आहे ती त्यांच्या ताकद आहे, त्यांच्या धमक आहे, त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांचं नेतृत्व आहे, पण इथल्या प्रस्थापितांनी त्यांचं नेतृत्व नाकारलं, त्यांचं अस्तित्व नाकारलं आणि त्यांना अतिशय बहुमानानं वंचितनं स्वीकारलं आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे मित्रांनो। आणि म्हणून या निमित्तानं आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या या 16 तारखेच्या निकालामध्ये वंचित बहुजन आघाडी परभणीच्या या महानगरपालिकेत आपला झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही याची पूर्ण खात्री देतो। धन्यवाद। जय भीम, जय संविधान। छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या आदेशाने मी या ठिकाणी उभा आहे, ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र आदरणीय शेळके सर, जिल्हा अध्यक्ष, महानगर अध्यक्ष आणि उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे शिलेदार, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांवर जो विश्वास दाखवलेला आहे आणि एक टीम म्हणून या ठिकाणी आपण सगळे उभे आहोत। मित्रहो, मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की सातत्याने या महाराष्ट्रामध्ये युतीच्या चर्चा चालू होत्या, पण बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलं आमचा एजेंडा वंचित,
आमचा झेंडा वंचित आणि आमचा दंडा सुद्धा वंचितच राहणार आहे. आणि हा दंडा या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्हाला एकतेचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा, संविधानासाठी लढणाऱ्यांचा हा एजेंडा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्हाला पुढे घेऊन जायचा. बाळासाहेबांनी अजून चालू आहे. सांगू इच्छितो, विषय असा आहे की सातत्यानं आम्ही आमच्या डोक्यामध्ये नेहमी सातत्यानं एकच चर्चा चालू होती की युती कोणासोबत होणार आहे. सगळ्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की बाळासाहेबांनी आम्हाला एकच मूळ मंत्र या ठिकाणी दिलेला आहे की आम्ही आमच्या डोक्यामध्ये आधी फिट करायचे, आमच्या माइंड सिस्टीममध्ये अपडेट करायचे की आम्ही आता स्वबळावर जिंकणार आहोत. हा आत्मविश्वास उमेदवारांनी आपल्या डोक्यात ठेवायचा आहे. जय भीम, जय शिवराय, नमस्कार, आदाब. आज परभणी शहरामध्ये सार्वजनिक निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 29 उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यांना सर्वांना मी सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो की येणाऱ्या 16 तारखेला 29 जणांच्या बी डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय राहणार नाही आणि वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही. आपण सर्वांनी खूप मेहनत घेऊन आज उमेदवारी फॉर्म भरलेला आहे. निश्चितच 16 तारखेला आपल्या उमेदवारी महानगरपालिकेवर आपल्या 29ला 29 उमेदवार जातील एवढीच ग्वाही देतो. जय भीम. जय भीम. आज वंचित बहुजन आघाडीकडून मला वार्ड क्रमांक 11 मधून उमेदवारी भेटलेली आहे. मी तिथे आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विचाराला घेऊन पुढे मतदान मागणार आहे लोकांना. आणि मला जनतेला विश्वास आहे बाळासाहेब आंबेडकरच्या विचाराला पाहून ते जनता मला मतदान करतील आणि आपले त्यांचे जे भी प्रश्न असतील ते आम्ही महानगरपालिका व्यवस्थितपणे मांडू आणि त्यांना न्याय द्यायचं काम करू. जय हिंद, जय वंचित. आणि मी सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार करतो. आपण मला उमेदवारी दिली. मी परभणी विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि कार्यकर्ता विधानसभा अध्यक्ष होतो. सर्वजण परिषद आहेत. पण मी एक सर्वधार्मिक जे विचारधारा आहे आपली इथली विचारधारा स्वीकारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्यांनी मला या ठिकाणी उमेदवारी घोषित केली. निश्चितच तुमचा विश्वास या ठिकाणी मी सार्थ केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि प्रभाग क्रमांक 16 मधून सर्वचे सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी नक्कीच पूर्ण ताकद पुरवणार. बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर जे विश्वास दाखविला आणि मला जी उमेदवारी दिली आणि त्या विश्वासाला मी पात्र ठरेल. आणि सर्वांनी माझ्यावर जे विश्वास ठेवला सर्व पदाधिकारी वंचितच्या मी त्याचे मी आता नाही त्यांनी मला उमेदवारी दिल्याबद्दल क्रांतिकारी जय भीम. सर्वप्रथम सर्व महापुरुषास अभिवादन करतो. मी संदीप अशोकराव हिवाळी प्रभाग क्रमांक 6 मधून वंचित बहुजन आघाडीकडून मला उमेदवारी दिल्याबद्दल मी सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो की तुम्ही जे माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. आपले चारी उमेदवार मी भरघोस मताने निवडून आणि हे शब्द देतो. जय भीम. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5च्या अस्सलाम वालेकुम. जय भीम, जय भीम. वालेकुम अस्सलाम. सबसे बड़ा खुशकिस्मत हूँ कि परभनी जिले के अंदर बाड़ा साहब ने मेरा टिकट फाइनल करे. ये सबसे बड़ा मेरी खुशकिस्मती है. और दूसरी बात, वंचित बहुजन आघाड़ी का वार्ड क्रमांक 3 से जो कि पैसे के वजह से नीचे डावाडोल हो रहा था. कुछ लोगों का ऐसा कहना था कि कलीम भाई पास पैसे नहीं है. कलीम भाई ने क्या फुकटे है. मगर बाड़ा साहब को मालूम था कि मैं क्या हूँ. बाड़ा साहब ने एक ड्यूटी से बोले भाई पहले शुरू यूसुफ कलीम का टिकट फाइनल करो.
जनता भी बता देंगे कि भाई यूसुफ अली भुगता है क्या मेहनती है। कि भाई आज तुमको देखे होंगे परली के अंदर कि एक बोबड़े को चुन के लेके आके पब्लिक ने लाखों रुपए लिए और एक है नहीं के सर्वसामान्य आदमी को चुन के लेके। परभणी की जनता से मेरे को ये वाकई ये है कि वंचित बहुजन आघाड़ी का हर उम्मीदवार चुन के आएगा। और हमारे यहाँ पर एजाज भाई भी है। मैं चल बोलो आवाज में दम है। हेलो, विधानसभा को ऐसी जो था वंशल कर्मा बोलो अरे भाई चालू कर तुम बोलते रहो, माइक नाही तो नाही। अरे भाई लय आहेत दमदार हे बाळासाहेब आंबेडकरांचे वाघ आहेत। वंचितचे उमेदवार लय आहेत दमदार अहो वंचित आघाडी अहो वंचित आघाडी आता निवडून येणार अहो वंचित आघाडी आता निवडून येणार। वंचितचे उमेदवार लय आहेत दमदार वंचितचे उमेदवार लय आहेत दमदार अहो वंचित आघाडी अहो वंचित आघाडी आता निवडून येणार अहो वंचित आघाडी आता निवडून येणार। असरार भाईनी आता धरली कास निवडून आणणार उमेदवार हम खास। विरोधक आता अहो विरोधक आता लागला करा या थरथर अहो विरोधक आता लागले करा या थरथर अहो वंचित आघाडी अहो वंचित आघाडी आता निवडून येणार अहो वंचित आघाडी आता निवडून येणार। वंचितचे उमेदवार आहेत लय हो पॉवरफुल वंचितचे उमेदवार आहेत पॉवरफुल अहो वंचित आघाडी। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।